आज आपण करणार आहोत पुरणपोळी आणि कटाची आमटी. तर त्यासाठी मी ना डाळ अर्धा किलो घेतली आणि ह्या माझ्याकडे वाटी आहे ना, त्या वाटीने 2 वाट्या घेतलेली आहे मी. आता तुमच्याकडे वाटीच्या प्रमाणाने घेतली तर तुम्हाला जसं लागते तसं त्या वाटीने घ्या. माझ्याकडे आता मीडियम साईजची वाटी आहे, त्याने मी 2 वाट्याला थोडीशी कमी घेतली. अर्धा किलो डाळ आहे ती. आणि त्याच्यातूनच आमटीला थोडीशी लागते आणि येळवणी काढायचं. हे धुवून घेते मी. आता ही चांगली 2-3 पाण्याने मी धुवून घेतली डाळ. त्याच्यात पाणी टाकायचं 1-1.5 तांब्या, म्हणजे मी एक छोटं पातेलभर पाणी टाकले. तर येळवणी कमी पडलं तर परत पाणी टाकून उकळून घेऊ शकतो. थोडंसं तेल टाकलं आणि थोडीशी अर्ध्याला कमी थोडीशी हळद टाकायची, म्हणजे नाही का कलर छान येतो पुरणाला. तर हे कुकर लावून घेतला मी. आता याच्या 2 शिट्ट्या काढायच्या. 2 शिट्ट्या झाल्या ना, 5 ते 7 मिनटं जवळजवळ बारीक गॅसवर हे करायचं. आता इकडं आमटीची पण तयारी करू राहिली मी. तर मोठे 3 कांदे घ्यायचे आणि छोटे असेल तर 5 घेतलेत मी. आणि हे 6 ते 7 लोकांसाठीचा स्वयंपाक आहे. आणि आमची इथं कसं आमटी जास्त आवडते, त्यामुळे मी थोडंसं जास्त प्रमाण म्हणजे घेतलेलं आहे नाही का आमटीचं. ते दोन्हीकडच्या साईड काढून घ्यायच्या आणि त्याला असं बात्याने नाही का थोडासा ठेचायचा, म्हणजे नाही का पटकन भाजतो, आतपर्यंत भाजतो चांगला कांदा. किंवा सुरीने करून घेतले असे मारले तरी चालतील. असं बात्याने ठेचून घेतलं मी थोडंसं. जाळीवर भाजायला ठेवले. हे एकीकडे कांदा भाजतोय हा. इकडं पीठ म्हणजे घेतलं नाही का, डाळ शिजत टाकली तोपर्यंत पीठ मळून घेतलं ना, म्हणजे चांगलं भिजतं पीठ नाही का. आता हे सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं पीठ. मात्र किती बारीक असो काही असो, सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे छान पोळ्या होतात, टम्म फुगतात अशा. आणि पीठ लावण्यासाठी पण म्हणजे पोळ्या करताना हेच पीठ वापरायचं. हे पीठ घेतलं मी. 2 आपलं ह्याचे डबे माझ्याकडं श्रीखंडाचे, त्याचे 2 डबे घेतले मी पीठ. मीठ टाकून घेतलं आता ह्याच्यात. आता हे छान असं आपण चपात्यांना कसं मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर मळायचं, म्हणजे नाही का पोळ्या छान होतात. जास्त घट्ट नाही ठेवायचं, थोडं सैलच राहू द्यायचं पीठ. आता हे झालं मळून, छान मळून घेतलं मी. तेल लावून घेतलं त्याला चांगलं आणि चांगलं कापडाने नाही तर भांड्याने झाकून ठेवायचं. आता ही डाळ पण शिजली आहे, जवळजवळ 7-8 मिनिट शिजली डाळ. आहे काय मस्त मऊ शिजली चांगली. पण मला येळवणीला पाणी जरा कमी वाटतं ह्याच्यात नाही का, त्यामुळे ना मी दुसरीकडे थोडंसं पाणी गरम करून आहे ना त्याच्यात टाकणार आहे. म्हणजे येळवणी आमटी मला थोडी जास्त करायची आहे ना, म्हणून. आता डाळ काढून घेतली मी आमटीसाठी थोडी त्यातली, म्हणजे कसं दाटसर आमटी होती. मग त्याला बाकी असं येसूर वगैरे घालायची काही गरज नाही. तर पूर्वी टाकायची येसूर, आणि ज्याला जास्त प्रमाणात करायची ते पण टाकू शकतं. पण आता आपल्याला कसं नाही जास्त गरज येसूर टाकायचं असेल तर टाकू शकतो थोडासा. आता मी हे गरम केलेलं पाणी टाकलंय आणि हे चाळणीत आहे ना निथळायला ठेवलं ते. इकडे दुसऱ्या गॅसवर छोट्या पॅनमध्ये खोबऱ्याचे काप, आलं आणि लसूण आहे ना परतून घेऊ राहिले. आता कसं दोन्ही करायचं आहे ना, आमटे आणि पोळ्या, म्हणून दोन्ही पण एकाडे करू राहिले, जसं हे होईल तसं. आता या पॅनमध्ये मी ते भाजलेले कांदे घेतले, ते परत थोडेसे परतून घ्यायचे.
थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचे, म्हणजे नाही का असा खमंगपणा येतो त्याला. त्याच्यातच कोथिंबीर टाकली मी, परतून घेतलं. परत याच्यातच जाड मीठ मी आता ह्याच्यात ते ना 1.5 चमचा टाकलं, तुम्ही चवीनुसार टाका. ह्याच्यातच मसाला पण टाकून घेतला मी 2 चमचे लगेच. मसाला ह्याच्यात टाकला ना म्हणजे थोडासा मसाला आहे ना कांद्याबरोबर थोडासा भाजला जातो अजून, म्हणजे असं खमंगपणा येतो जास्त. आणि ह्याच्यात आहे ना मी काटदरेचा मसाला होता माझ्याकडे, तो टाकला थोडासा. आता आपल्याकडं जो असेल ना, आता समजा मटन मसाला, चिकन मसाला, किंवा हा काटदरेचा पण मसाला छान आहे, हा टाकला मी. इकडं मी गूळ आहे ना असा पोळपाटावर गूळ आहे ना हे करून घेतला, असा काय म्हणतात चिरून घेतला बारीक. आता पूर्णासाठी ना मी नुसतं गूळ नाही वापरत, काही गूळ आणि काही साखर. आता 2 वाट्या डाळ आहे ना, तर त्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतला आहे ना, 1 वाटीला थोडंसं कमी साखर घेतली, कारण आपण डाळ थोडीशी काढली ना आमटीला म्हणून. खूप छान असं बघा तुम्ही माझ्या पद्धतीने करून पुरण, इतकं चवदार पोळ्या होतात ना की बस. म्हणजे काही गूळ आणि काही साखर टाकून. आता हे चांगलं परतून घ्यायचं, त्याच्यातलं पाणी सुटतं. आता ह्या गुळ आणि साखरेने ते पाणी चांगलं आटून घ्यायचं. थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं. आता हे चांगलं परतून घ्यायचं नाही का, पाणी त्याच्यातलं आटूपर्यंत. हे समजणे. आणि त्याच्यात आहे ना आता साखर, 5-6 वेलची आणि जायफळ. तर साखर आणि विलायची ना मी मिक्सरच्या भांड्यातच मिक्सर करून घेते बारीक, ताजी असं नाही का, म्हणजे चांगला फ्लेवर येतो. हां. आणि हे मग पुरण वाटताना आहे ना त्याच्यातलं साल्ट तसंच वरती राहतं, ते काढता येतं. मग ही टाकून घेतली आणि जायफळ किसून टाकू राहिली आता त्याच्यात नाही का. तुम्हाला वाटलंच तर नाही का सुंठ बडीशेप पण थोडी थोडी टाकू शकता, पण मला नाही गरज वाटत, कारण ह्या विलायची आणि जायफळनी चांगला फ्लेवर येतो. किंवा मग नुसते सुंठ जायफळ विलायची टाकायची, बडीशेप नाही टाकली तरी चालेल, जसं आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कसं पण. पण मी असं करते, सुंठ नाही टाकत ह्याच्यात, जायफळ आणि विलायचीच टाकते, तर छान फ्लेवर येतो मस्त. आता हे झालं हे समजण्यासाठी ना एक ट्रिक आहे. ते ना उलटणी ना अशी उभी करून ठेवायची, ते उभी राहिली का समजायचं झालं आपलं परफेक्ट पुरण झालं, ते खाली नाही पडलं ना उलट ना. आता हे झालेलं आहे. आणि गरम गरम असतानाच आता माझ्याकडे ना ही पुरणाची चाळणी आहे, म्हणजे त्याने मी असं करून घेत असते. गरम गरम नाही का, असं पटकन होतं आणि छान पण होतं. हे पुरण झालं तयार. आता हे मळलेलं पीठ परत एकदा मळून घ्यायचं चांगलं. आता छोटासा गोळा घ्यायचा, त्याचा पिठात बुडून घ्यायचा, म्हणजे चिकटत नाही हाताला. आणि अशी गोल वाटी करायची छान, दोन्ही हाताने असं नाही का चांगली वाटी करायची. मध्ये थोडंसं जाडच ठेवायचं आणि कडेला असं पातळ पातळ करत जायचं. आणि तुम्हाला जसं आवडतं जास्त कमी तसं पुरण भरायचं. मग त्याच्यात असा गोळा करून घ्यायचा, म्हणजे नाही का व्यवस्थित भरता येतं. आमच्या इथं आता मिडियमच आवडतं, लई गच्च भरलेल्या पण नाही आवडत आणि लई कमी पण नाही. मग त्यामुळे मी मिडियम साईजच भरते, असं नाही का. आणि आपण असं दोन्ही हाताने असं हे करून घ्यायचं. तर वरचा शेंडा थोडासा तोडून घ्यायचा, म्हणजे नाही का मधून असा हे होत नाही तो
उघडा पडत म्हणजे असं ओपन नाही होत. असं दाबून घ्यायचं थोडंसं आणि एकदम हलक्या हाताने लाटायची पोळी. आता खालून वरून दोन्हीकडून पीठ लावून घ्यायचं आणि एकदम हलक्या हाताने अशी नुसतं आल्लाद फिरवायचं. अशी सटसट फिरते. पीठ चांगलं भिजलेलं असलं आणि पुरण छान झालं ना, हे पहा किती इझिली फिरू राहिली, किती फास्टमध्ये. इतक्या छान पोळ्या झाल्या त्यांना, अशा ओठांनी तुटतील अशा फार. हे पहा आणि शक्यतो म्हणजे नाही का गावरान तुपच वापरायचं म्हणजे छान लागते पोळी. आता दोन्हीकडनं आपण लावून घ्यायचं. आता किती छान हे झाली. सगळ्या पोळ्या अशाच झाल्या होत्या. आता आहे ना आमटीची तयारी करू राहिली. तर ह्याच्यासाठी ना मी खोबरं ते भाजून घेतलं होतं. आता ते मिक्सर करून घ्यायचं आधी. खोबरं, आलं, लसूण आणि त्याच्यातच कोथिंबीर पण टाकली थोडी आणि ते असं मिक्सर करून. मला आहे ना थोडंसं दाटसरच आवडतं, ते केलं. आणि आता दुसऱ्या भांड्यात आहे ना तर भाजलेला कांदा, त्याच्यात मसाला, जाड मीठ टाकलं होतं, कोथिंबीर, ते चांगलं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं. तर ज्या पॅनमध्ये मी परतून म्हणजे घेतला होता ना मसाला, तेच पॅनमधलं पाणी हे करून टाकलं त्याच्यात, म्हणजे तो मसाला. आता हे चांगलं मिक्सर करून घ्यायचं बारीक. ती डाळ काढली होती ना ती पण, त्याच्यामुळे ना चांगलं जाडसर म्हणजे नाही का असं हे येतं, त्याला दाटपणा येतो. मग ते माझ्या आहे ना एक तर छोट्याशा भांड्यात एक थोडासा शिल्लक राहिलेला तो मसाला, येसूर मसाला होता, थोडासाच टाकला मी तो, 1 चमच्यावर छोटा. आता ते येळवणी काढलं होतं ना, ते येळवणीत टाकायचं हे सगळं पुरणाचं. पुरण फक्त येळवणीत टाकलं, बाकीचा मसाला आता इथं तेल टाकून घ्यायचं. 2 पळ्या तेल टाकलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. 2-2.5 पळ्या टाकायचं. कढीपत्ता आणि लसूण टाकायचं फोडणीसाठी. परत थोडीशी कोथिंबीर पण टाकली. मग आता मिक्सर केलेला मसाला टाकायचा. आणि हे सगळं भाजून घेतलेलं आहे ना आपलं आपण, त्याच्यामुळे ना जास्त काही परतायची गरज नाही आहे. आणि आमटीचा मसाला नाही जास्त परतून घेत, तर एकदम नॉर्मल थोडंसं परतून घेतला. याच्यात ते येळवणीत डाळ आणि ते मिक्स करून टाकलेली ना, ते लगेच टाकून द्यायचं थोडंसं नॉर्मल परतल्यावर. आता हे येळवणीचा मसाला टाकला. अशी जास्त पाण्यासारखी पण नाही आमटी करायची, म्हणजे भाताबरोबर खायला चांगली लागती आणि पिण्यासाठी पण चांगली. कोणाला प्यायला आवडते, कोणाला भाताबरोबर, दोन्हीसाठी पण. आता ना माझ्याकडनं हे ना तेलातच परतायला पाहिजे होतं हे खोबऱ्याचं, आणि ते विसरले मी, म्हणून आता हे वरून टाकलं. हे
खोबऱ्यात जर परतलं म्हणजे तेलात जर परतलं असतं तर अजून छान टेस्ट येते नाही का. पण आता विसरल्यामुळं मग मी वरून हे केलं ते. आता आमटीची सगळ्यात चांगली आमटी झाल्याची खूण म्हणजे हे असं वरती ते फेसाळते ती. मस्त झाली आहे आमटी. हा आता हे ताट केलेलं आहे मी. त्यात गुळवणी